इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर ठाणे, आमणे व नागपूर पर्यंतचा प्रवास 8 तासात करणे सहजतेने शक्य होणार आहे। तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपला प्रवास सुलभरित्या व जलद गतीने करणे शक्य होणार आहे। त्यासोबतच शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे। शेतकऱ्यांना, उद्योजकांना व प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त जाणे येणे अधिक सोयीस्कर होणार असून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक संधीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीने हा महामार्ग मोठ्या फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारा अग्निशमन यंत्रणा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिक कौशल्यासह अनेक वैशिष्ट्ये आणि समृद्ध असा महामार्ग आहे। या महामार्गामुळे पर्यटन उद्योग, शेतीमालाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे। या महामार्गावरून आतापर्यंत अंदाजे 2 कोटी वाहनांनी प्रवास करत सुखद, रहदारीमुक्त, सुलभ, गतिमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे। या टप्प्यात 5 दुहेरी बोगदा असून या बोगद्यांची लांबी 10.73 किलोमीटर, दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 किलोमीटर आहे। त्यातील पॅकेज 14 येथील बोगदा 8 किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदीचा बोगदा आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।